एमआयएम मधील नेते मंडळी मुंबईत जाऊन मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत, पण सोलापुरातील तो पीके इथं कशाला खपलाय असा प्रश्न अनेकांना पडलाय. सोलापूरमधील एमआयएम मध्ये काय सुरू आहे याच्या चाड्या सांगण्यासाठी ठेवलाय अशी दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. 2019 पासून हा पीके सोलापुरात येऊन दुकान थाटून बसलाय. स्वतःच्या नेत्याची दिशाभूल करून हा पीके गुपचूपपणे स्वतःचे मोठं साम्राज्य निर्माण केलंय. मध्यंतरी एमआयएम मधील या पीकेने बेकायदेशीर तांदूळ व्यवसायात उलाढाल केली होती अशी चर्चा तांदूळ बाजारात केली जाते. याची कोणालाही खबर होऊ दिली नाही. हा पीके महिन्याला जवळपास 1 लाख रुपये पगार पडेल अशी स्वतःची व्यवस्था करून ठेवली आहे. लवकरच सोलापूरमधील स्थानिक नेते मंडळी या पीकेच्या पाठीमागे लाद घालून आखलून देतील असे वातावरण झाले आहे. 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून हा पीके कोणालाही गुमानत नाही, कोणालाही किंमत देत नाहीये, कारण त्याची गरज संपली आहे. 2019 ते 2024 असं 5 वर्ष त्याने स्वार्थी माणसाप्रमाणे रिलेशन सांभाळले आहे. इलेक्शन संपलं, माणसं संपली, यांना आता कार्यकर्त्यांची नेत्यांची गरज राहिली नाही. थोडे दिवस थांबून हा पीके नेत्यांसहित मुंबईकडे किंवा स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहे. सोलापूर पासून ते हैदराबाद पर्यंत एमआयएमच्या सर्वच नेते मंडळीच्या मनात खोट आहे. वापरा आणि फेका असे राजकारण ते आजतागायत करत आले. त्यामुळेच या पक्षाला म्हणावे तसं यश मिळत नाही. आता कार्यकर्त्यांना आणि जनतेला माहिती झालंय कोण वापरतं आणि कोण फायदा करून देत आहे. या पीकेला महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून लांब ठेवलं तरच एमआयएम पक्षाला पालिका निवडणुकीत यश मिळेल, अन्यथा पक्षाची गळती सुरूच राहणार.